रामकृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृपा पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर अपर कुमदेवी वर सर्व सुखाचे आगर अपर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर अपर कुमदेवी वर सर्व सुखाचे आगर अपर कुमदेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय शिव भोळा चक्र शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती त्याचे पाय त्याचे पाय माझ्या चित्ती त्याचे पाय माझ्या त्याचे पाय माझ्या चित्ती त्याचे पाय माझ्या चित्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम माझे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम देवाचे वदता शिव नाम दयान वाधे क्रोध दयान वाधे क्रोध दयान माझे क्रोध काम दयान माझे क्रोध काम दयान माझे क्रोध काम धर्मार्थ काम धर्मार्थ काम
वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी एका जनार्दनी शिव निवारे कलिकाळाचा देव निवारे कलिकाळाचा देव निवारे कलिकाळाचे देव निवारे कलिकाळाचे देव एका जनार्दनी एका जनार्दनी शिव एका जनार्दनी एका जनार्दनी शिव निवारे कलिकाळाचा देव निवारे कलिकाळाचा निवारे कलिकाळाचे देव निवारे वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिव वाचे वदता शिवनाम न बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती
शिव भोळा बेस कमी करायचं. हॅलो ट्रबल. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा भेव. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. विठ्ठल 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 तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रः. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजमस्फुरदिक्प्रदेशं. विधेन्द्राज देवी सदा स्तूयमानं. समाधिस्ते मूर्तिभज ज्ञानदेवं. समाधिस्ते मूर्तिभज ज्ञानदेवं. समाधिस्ते मूर्तिभज ज्ञानदेवं. जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरुजी नमस्कार. आता ओम नमो देवेत प्रतिपाद्य जे जे ससंवेद्यात्मरूपा. देवा तोच गणेश सकलार्थमती प्रकाशो. मणी निवृत्तिदा स्वधारी. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. राम बापा पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सुद्धा म्हणून शिव करुणा करा. तुमचा बोलतो एका जनार्दन तुमचा दास त्याच्या पूर्व मस्तक संतांच्या प्रत्यक्ष पंढरपुरात दर्शनाद्वार हरिभेटी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आदत्रय जरणी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमेशयंतम. वटसपत्रस पुटेशयानं बालमुकुंद मनसा स्मरामि. भजव्रजेकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं स्वेच्छकुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं. अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं. लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. वचनायक कमळापती माझ्या रंगाची विनंती करतो कधी गडी आपण गाडी आपण असावे जवळ सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा. आहो स्वामी तुका या देवा या वर्ण करा भेर. कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जेवढा ज्ञानोबा माझा. साधकाचा मायबाप दर्शनाने ताप सर्वभक्ती सुखरूप ज्ञानोबा माझा. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझी डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. आदत्रय चरणी मुक्ताबाई माते कृपा करी वरद असते. मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धी दिला नात्यास्त ठेविला मस्तकी तुमच्या. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी किरकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशेच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग. शांत संत श्रीमंत पैठण निवासी शांती ब्रह्म गोदातटी प्रतिष्ठान या ठिकाणी निवास करणारे भगवंताचे लाडके भक्त भक्त शिरोमणी ज्यांनी भागवत धर्माचा खांब दिला भागवती या न्यायाने वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भक्कम असा आधार दिला ते वंदनीय संत शांती ब्रह्म नेकनाथ महाराज यांचा भगवान शिवाचं वर्णन करणारा भगवान शंकराचं वर्णन करत असताना भगवान शंकराच्या भक्तीचं कायिक वाचिक मानसिक
या ठिकाणी वर्णन करणार भंग आपल्या सेवेकरताने बोललेला विठ्ठल कीर्तन सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्यपावन श्री क्षेत्र महादेवपूर या ठिकाणी ओंकारेश्वर महादेव मंदिर 12वा वर्धापन दिन सोहळा, एक तपपूर्ती सोहळा मंदिराचा वर्धापन दिनाचा, कैलासवासी दत्तू महादू सांडखोरे यांचे तृतीय पुण्यस्मरण, तसेच शिवशंभू सिमेंट आर्टिकल्स व पेव्हर ब्लॉक उत्पादक व होलसेलर्स कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्ताने समस्त सांडखोरे परिवाराने आयोजित केलेला हा भव्यदिव्य स्वरूपाचा कार्यक्रम. त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू श्री हिरामन महादू सांडखोरे, त्यांचे बंधू श्री बबन महादू सांडखोरे, श्री शांताराम महादू सांडखोरे, श्री रामदास महादू सांडखोरे आणि बाबांच्या पश्चात त्यांचे तिघ सुपुत्र श्री भास्कर दत्तू सांडखोरे, श्री संदीप दत्तू सांडखोरे आणि या कार्यक्रमाचे आयोजक आमचे परमस्नेही परमार्थप्रेमी श्री विलासराजे दत्तू सांडखोरे, माननीय लोकनियुक्त सरपंच महादेवपूर, शिवसेना तालुका प्रमुख, प्रोपरायटर शिवशंभू सिमेंट आर्टिकल महादेवपूर आणि सहकार्य समस्त सांडखोरी परिवार आणि समस्त ग्रामस्थ महादेवपूर भजनी मंडळ. या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातले गुणीजन, ताल महर्षी दोघं, त्या ठिकाणी मृदंगाचार्य इंद्रासारखे असणारे मृदंग वादक भूषणजी महाराजांची उपस्थिती आहे. श्री हरिभक्तिपरायण आमची सुकन्या ज्ञानेश्वरी पिंगळे ताईंची उपस्थिती आहे. भजन सम्राट संगीत अलंकार धात्रक महाराजांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. आदरणीय वंदनीय गानगंधर्व गतीर महाराज मंडेगावकर महाराजांची उपस्थिती आहे. हार्मोनियमवरती आमचे परमस्नेह सीताराम भाऊ पिंगळे आहेत. श्री हरिभक्तिपरायण आदरणीय नवनाथ महाराज गिरनारेकर महाराज आणि महाराजांच्या संस्थेतले सगळे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. श्री हरिभक्तिपरायण आदरणीय सुनील महाराजांची उपस्थिती आहे. मातुरी भजनी मंडळ, मखमलाबाद भजनी मंडळ परिसरातून पंचक्रोशीतून आले सगळे भावी भक्त मंडळी, श्री हरिभक्तिपरायण माडी महाराजांची उपस्थिती आहे. छबू महाराज सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी संप्रदायातले निष्ठावंत या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. साऊंड सिस्टीम आमच्या सुनील भाऊंची राहत्याला कार्यक्रम चालू आहे तरी जोडदाड गेली तुम्ही. शेवटी प्रेमापोटी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. असो, आपण आलात, आपल्याबद्दल श्रद्धाचे आम्हाला भाव आहे आपल्याबद्दल. ही सगळी या ठिकाणी गुणीजन महाराज मंडळी, राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे 3 औचित्य आमच्या विलासराजे भाऊंनी साधलेले आहेत. एक तर भगवान शंकराच्या मंदिराचा, ओंकारेश्वर मंदिराचा हा 12वा वर्धापन म्हणजे तपपूर्ती सोहळा आहे. 12 या आकड्याला फार महत्व आहे. पूर्वी गुरुकुलामध्ये 12 वर्ष तपश्चर्या केली की त्याला एक तप म्हणायचे. 12 वर्षाचं एक तप होतं, 12 इंचाचा एक फूट होतो, 12 नगांचा एक डझन होतो, पुन्हा एक दस्ता म्हणतात त्याला, त्याच्यात 12 त्या ठिकाणी अंक मोजल्या जातात. पूर्वी 12 गाव वाटा होत्या, गिरणाऱ्याला 12 भाई आहेच. एखादी माणूस जर बेरकी असली तर लोक म्हणायचं तो 12 गावचं पाणी पिलाय हो, आणि शिवी पण आहे. विठ्ठल विठ्ठल 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी हे सगळे मिळून तयार होतात 12. म्हणून तिथीमध्ये द्वादशी सारखी तिथी नाही असं म्हटलेलं आहे. 10 इंद्रिय झाले, मन आणि बुद्धी हे झाले 12, म्हणून द्वादशी सम नास्ती तिथी असं म्हटलेलं आहे. भगवान शंकरासारखे वैष्णव नाही, भगवान महादेवासारखं वैराग्य नाही, भगवान शंकरासारखी तपश्चर्या नाही. मायबापाओ, पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. रंभादिक नाचती उभे जोडोनी हात, रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, रंभादिक नाचती उभे जोडोनी हात, रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजाचा खात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजाचा खात,
जगातल्या सगळ्या संप्रदायाचे आद्यगुरु भगवान शंकर आहे. आदिनाथ गुरु किंवा आदिनाथ उमा, जे मूळ बीज आहे संप्रदायाचं ते भगवान शंकरापासून आहे. वडिलांचं त्या ठिकाणी तृतीय पुण्यस्मरण पण आहे. भाऊंच्या कार्याबद्दल जर बोलायचं झालं, तुकोबारायांचे तर स्पष्ट निर्देश आहे, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या समान. पण जी वस्तुस्थिती ती सांगायला हरकत नाही. मला सकाळी एक मेसेज आला आमच्या बाळासाहेबांचा. ते म्हणले, महाराज, ज्या व्यक्तीकडे तुम्ही कीर्तनाला जात आहेत ती व्यक्ती अशी आहे, चांगल्यांना जवळ कोणीही करतं माय बापू, पण जे रंजलेले गांजलेले दुःखी कष्टी आहेत, जे गरीब लेकर आहेत, त्या लेकरांना आपल्या सोबत घेऊन उज्जैनची यात्रा करणारा हा मोठ्या मनाचा माणूस आहे. गोरगरिबांच्या लेकरांना ते महाकालला जातील कधी, उज्जैनला जातील कधी, भगवान शंकराची त्या ठिकाणी त्यांना दर्शन होईल कधी. नाहीतर आपण जर जायचं म्हटलं तर माणूस आपल्या स्टेटसचे लोक निवडतो, नाही का, बरोबरीचे लोक निवडतो. बरोबरीचा जरा काय म्हणतात त्याला मराठीत, लेवल काय म्हणतात त्याला, बरोबरी लेव्हलचा माणूस पाहतो ना. पण इतक्या मोठ्या मनाचा माणूस आहे की भगवान शंकराचं उज्जैनचं महाकालचं दर्शन. आणि महाकाल बद्दल जर बोलायचं झालं, अकाल मृत्यू हो मरे जो काम करे चंडाल का, काल उसका क्या बिगाड़ जो भक्त हो महाकाल का. संप्रदायामध्ये, पुराणामध्ये, वैदिक परंपरेमध्ये एक देव असा आहे तो काळावर झोपलेला आहे, एक देव असा आहे तो काळावर नाचतोय, आणि एक देव असा आहे काळाला गळ्यात घेऊन फिरतोय. सापाला काळाची उपमा दिलेली आहे. धर्मशास्त्रामध्ये सापाला काळाची उपमा दिलेली आहे. भगवान महाविष्णू काळावर झोपलेले, भगवान कृष्ण काळावरती नृत्य करतायत. कालियाच्या डोक्यावरती भगवंताने नृत्य केलं, कालियाच्या मस्तकावरती, आणि भगवान महादेव गळ्यामध्ये काळाला घेऊन फिरताय. जगा काळ खाय आम्ही माथा. भगवान शंकर हे आशुतोष या नावाने ओळखलं जाणारं दैवत आहे. आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होणार. रावणाने भगवान शंकराची भक्ती केली. त्याने नारदाला विचारलं होतं की पात्र अपात्रतेचा विचार न करणारा असा जगात देव कोणता. विठ्ठल जो देव पात्र अपात्र पाहत नाही असा देव कोणता. म्हणला असा जगात एकच देव आहे, भगवान शंकर. एक कोटी परमार्थामध्ये योगी, योगीराज, योगेश्वर आणि योग्यांची माऊली. योगी पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी. एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी. मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून
निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. भगवान दत्त प्रभू योगी आहे. ब्रह्मचारी वेगळे, ब्रह्मवादी वेगळे, ब्रह्मनिष्ठ वेगळे आणि ब्रह्मवेत्ते वेगळे. ब्रह्मचर्याची व्याख्या भागवतात आहे, ब्रह्मनिष्ठांची व्याख्या वेगळी आहे. पण जे ब्रह्मवेत्ते, आपल्या जगात आतापर्यंत फक्त 4च ब्रह्मवेत्ते झाले. शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी. शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी. शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी. शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी. हरिसी जानोनी हरी झाले. हरिसी जानोनी हरी झाले. हरिसी जानोनी हरी झाले. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरिसी जानोनी हरी झाले. भगवान शुकदेव ज्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितलं. याज्ञवल्क ज्यांनी राजा दशरथाला पुराणाचं वर्णन ऐकवलं. किती ब्रह्मवेत्ते होते ते. जनक राजाच्या नगरीला आग लागली तरी जनक राजा कथा ऐकत होता. नगरीला आग लागली तरी कथा ऐकत होता. आणि आता देह देवा पुढे चित्त खेटराकडे. आपल्याला देव का भेटत नाही खरं सांगू का? आपण मंदिरात गेल्यानंतर अशा ठिकाणी उभं राहतो जिथून देवही दिसेल आणि चप्पलही दिसेल. शेवटी याज्ञवल्कांनी सांगितलं, राजन तुमचा पाय आगीच्या भक्षस्थानी पडला. जनकाचे उत्तर आहे, महाराज जे जडतंय ते माझं आहे आणि जे माझं आहे ते जडत नाही. जे जडतंय ते माझं नाही आणि जे माझं आहे ते जळत नाही. जे जडतंय ते शरीर आहे, शरीर जायाच ठेवणे. शरीर पाचांपासून उसणं आणलेलं आहे, शरीर माझं नाही. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोच, ते माझं नाही. मायेची एक व्याख्या आहे, नसलेलं दाखवणे, असलेलं झाकणे, तिला म्हणतात माया. शुक याज्ञवल्क दत्त, भगवान दत्त प्रभू योगी आहेत, ब्रह्मवेत्ते आहेत. योगी दुसरे योगीराज, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज. भगवान शंकर कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. महादेव भोळ दैवते, आपण भोळे गाव. असा कोण आहे कीर्तनाला येताना 100ची नोट पाहिली तिला ओलांडून ठेवून बसला. शेतकरी कुटुंबातली माय माऊली सकाळी भाकरी करते चुलीजवळ, लेकरू मांडीवरती, एक भाकरी चुलीवरती, एक भाकरी हातावरती, एक लेकरू मांडीवर आहे आणि 4-1 वर्षाचं पोरग पाठीला टेकून उभं आहे. ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. तव्यावरती भाकर टाकलेली, एक भाकरी हातावरती, लेकरू मांडीवरती, एक लेकरू पाठीला टेकून उभं आहे. आणि तितक्यात एका महाराजानं दरवाजावर हाक मारली, ओम भगवती विक्षाम. तिकडे महाराजांनी भिक्षा मागितली आणि ते पाठीला टेकून उभं. ते लेकरू म्हणले, आई 5 रुपये दे बिस्किटचा पुडा आणायला. काय करावं तिला सुचत नाही. तव्यावरची भाकरी बाजूला काढली, हातावरची भाकरी तिथे टाकली, मांडीवरच्या लेकराला खाली ठेवलं. उठणार भिक्षा द्यायला तितक्यात ते जे पोरग होतं ते म्हणले, आई मला पहिले पैसे दे बिस्किट आणायला. माय म्हणले, अरे बाबा ना भिक्षा. म्हणले, नाही पहिले मला. बालहाट, राजहाट, श्रीहाट. शेवटी नाईला झाला. तिने पैसे काढणार तितक्यात लेकराने हात मारला. बरोबर ते $5-7 घरंगडत गल्लीत गेला. जसा गल्लीत गेला महाराजच्या पुढेच येऊन पडला जो मागायला आला होता. पोरग बाहेर पडत गेलं तितक्यात त्या बाबाने त्याच्यावर पाय ठेवला. पोरग आलं, पोरानं पाहिलं महाराजनं त्याच्यावर पाय ठेवलेला आहे. तो म्हणले, आई व या महाराजनं त्या 5 रुपयाच्या ठोकड्यावर पाय ठेवला. हुशार होती ती माऊली. ती म्हणली, ठेवू दे, खोटा येतो. खोटाय म्हणल्याबरोबर बाबानं पाय उचलून घेतला. हे म्हणले, पोरा कुठं पाहतो, नजर कुठं, इथंच तर पडलेलं घ्याय ना. पोरग म्हणले, आई व बाबाने दिला. म्हणले, उचल बिस्किटचं पुढं घेऊन. भोळा फक्त एकच आहे, योगीराज भगवान शंकर, पार्वतीचा पती योगीराज. तिसरं योगेश्वर, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा. कृष्णाचे 8 नाव प्रसिद्ध आहे. बाळकृष्ण, युगल कृष्ण,
लाला कृष्ण, राधा कृष्ण, गोपाळ कृष्ण, श्री कृष्ण, भगवान कृष्ण आणि आठवाई योगेश्वर कृष्ण. योगी, योगीराज, योगेश्वर आणि या सगळ्यांवरती कळस आहे माझी माय ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी जेने निगमवल्ली. या 4 प्रक्रिया आहे. या 4ही प्रक्रियातले 4ही संप्रदाय जरी घेतले तरी या सगळ्यांचा मूळ भगवान शंकर आहे. दत्त मार्गी जे आहेत ते भगवान शंकराची उपासना करतात. भगवान कृष्णाचं जरी त्या ठिकाणी मायबाप मूळ पाहिलं तर भगवान शंकराची उपासना भगवान कृष्ण करतात. भगवान कृष्णाचं एक नाव आहे कान्हा. तुकोबारायांचा आवडता शब्द आहे कान्होबा तुझी घोंगडी. ज्ञानोबारायांनी कान्होबा कान्हया रे तुकोबाराय म्हटलं. आमचे गुरुवर्य म्हणायचे कान्हा म्हणजे एका डोळ्यानं तो कान्हा होता. मग का देव एका डोळ्यानं काना कस काय झाला? तो एका पायानं लंगडाही होता आधी, मग डोळाही त्याचा ते होणले. हो काय झालं, देवाला होता 16,108 बायका. तिच्यातली जी जामवंती नावाची पत्नी होती तिला मुलबाळ नव्हतं. तिने सांगितलं माझ्या सगळ्या सवतींना मुलबाळ झालं, मला मुलबाळ नाही. महादेव तुम्ही त्या ठिकाणी जगतपिता आहे, जगत प्रभू आहे आणि एवढा असून मला पोटी मुलबाळ नाही. भगवान कृष्णानं सांगितलं सोनारापासूनच कान टोचावे लागतं. म्हणले मी नवस करतो. म्हणले कोणाचा? म्हणले महादेवाचा. भगवान कृष्णाने महादेवाचा नवस केला. संकल्प असा केला की दररोज सुवर्णाचे 1000 कमळ शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. 29 दिवस पूजेमध्ये 1000 सुवर्ण कमळ होते. 30व्या दिवशी भगवान शंकराने परीक्षा पाहण्याकरता 999 कमळ भरलेत. एक गायब झालं. गायब झालं की गायब केलं देव जाणे, पण एक कमी पडलं. नियम असा आहे पूजेला बसल्यानंतर उठता येत नाही, पूजेला बसल्यानंतर बोलता येत नाही. नाही तर मग देवाची द्वारी उभक्षण बरी त्याने मग तिचारी साधेले चहा ठेव चौवेदी जानसाई शास्त्री कारण 18 पुराण हर्षिका ती साखर कमी टाक डायबिटीस सांगितलं ऐकाल. त्रिगुण आहे सारं निर्गुण आहे सारण तितक्यात बशा वाजल्या घालील लोटांगण. भक्तीचा एक नियम आहे माय बापू. भक्ति से मुक्ति मिलती है सारे दुनिया कहती है. होके आएगी होनिया होने और होती है. अपने आप को भूल गया तो औरों को समझाता है. सुबह का चढ़ने वाला सूरज शाम को ढल जाता है. जिंदगी में मत करना अभिमान, माफ करता नहीं भगवान. लाख तौबा करे ना इंसान, माफ करता नहीं भगवान. 999 कमळ भरले, उठता येत नाही, बोलता येत नाही, सांगता येत नाही. संकल्प पूर्णत्वाला जाणार नाही. एक कमळ कमी पडत आहे. काय करावं देवाने? भगवान परमात्म्याच्या सगळ्या अवयवांना कमल म्हणतात. काय म्हणतात? कमळ. मुख कमळ, पद्म पद्म म्हणजे पाय, पद्म म्हणजे कमळ, हस्त नेत्र. भगवान परमात्म्याच्या सगळ्या अवयवांना कमळ म्हणतात. कमळाची उपमा दिलेली आहे. मग जर सगळ्या अवयवाला कमळ म्हणता, भगवान कृष्णाने डाव्या डोळ्यामध्ये बोट घातलं आणि आपलं नेत्र कमल काढून शंकराच्या पिंडीवरती अर्पण केलं. मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. भगवान महादेव प्रकट झाले. म्हणले देवा मी प्रसन्न आहे, मागा काय मागायचंय? त्यांनी सांगितलं काय मागावं आता, पण आमच्या घरी असा अट्टहास आहे की मुलगा झाला पाहिजे. तसं तुकोबारायांनी लय मोठी चपराक मारली बरं. नवसे मागे भावनगरला एक बाई आली होती अम्मा, तिथं आता पाहिजे होती. म्हणले तुमच्या कृपेने तुमच्या अवताराचा मुलगा पोटी जन्माला. भगवान महादेवाच्या अंशापासून एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव सांब. त्या सांबानं पुढे काय काय केलं ते काही तुम्हाला सांगायची गरज नाही, पण शंकराच्या नवसानं झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं सांब. भगवान कृष्ण सुद्धा महादेवाची उपासना करतात. जाऊ द्या. प्रभू रामचंद्र निघाले, समुद्रावरती सेतू बांधला गेला, पण ते निर्विघ्न पार पडावं म्हणून तिथे भगवान शंकराच्या शिवलिंगाची प्रतिस्थापना करण्यात आली. त्याचं नाव आहे रामेश्वर. रामे इति ईश्वरः रामेश्वरः.
रामस्य ईश्वरः इति रामेश्वरः. राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर आणि रामाचा ईश्वर तो रामेश्वर. म्हणून भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजे सदा सेव राम पूजे सदा सेव भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव राम पूजे सदा शिव राम पूजे सदा शिव शिव भजन करी महादेव राम भजन करी भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव राम पूजे सदा शिव राम पूजे सदा शिव भजन करी महादेव. भगवान राम शंकराचं स्तुती करतात किंवा स्मरण करतात. भगवान महादेव भगवान रामाचे त्या ठिकाणी मायबाप स्मरण करतात. या न्यायाने किती भोळ आहे. माता लक्ष्मी माता सावित्री या दोघी जणी माता पार्वतीला गाठलं आणि सांगितलं, म्हणले पार्वती तू हिमालयाची कन्या आहे, गिरिजापतीची तू मुलगी आहे, राजाची राजकन्या आहे आणि म्हणले मशनामध्ये तुला राहावं लागतं तुझ्या मालकासोबत. आमचे म्हणले बघ माल किती चांगले, मी वैकुंठात राहते, ते म्हणले मी सत्यलोकात राहते, तुझं म्हणलं जरा अवघडच आहे. माता पार्वतीला इथे पटलं. भगवान महादेव घरी आले आणि सांगितलं, म्हणले देवा सगळ्यांच्या घरी चांगले सोन्याचे माल आहे, म्हणले आपल्याला राहायला जागा नाही, वडाच्या झाडाखाली बसतो मशनामध्ये राहतोय, काही बरं वाटत नाही, वस्ती जाणू नाही स्मशाने. महादेवाला वाटलं कोणीतरी घरात आग लावली. अगं म्हणले आपल्याला काय गरज आहे, म्हणले तू मला गरज नाही पण मला गरज आहे ना, मी राजाची राजकन्या आहे. म्हणले मग, म्हणले बघ पार्वती माझ्याकडे पैसा धनही नाही माझ्याकडे वेळही नाही. नाही म्हणले तुम्ही वेळही देऊ नका आणि धनही देऊ नका. भगवान विश्वकर्मा तयार आहे, कुबेर धन द्यायला तयार आहे, बांधणार आर्किटेक्टही तयार आहे, लोन देणारी बँक बी तयार आहेत, कुबेराकडून लोन उचलल्या जाईल. इंटरेस्टचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. हरकत नाही म्हणले, मग धन देणारा तयार आहे, बांधून देणारा तयार आहे, मग मी कशाला टेन्शन घेऊ म्हणले. की कुबेरानं धन दिलं. देह हे काळाचे धन कुबेराचे. भगवान विश्वकर्मानं सुंदर अशी त्या ठिकाणी एक महाल बनवला, सोन्याचा महाल तयार झाला. महादेवाने सांगितलं महाल खूप सुंदर तयार झाला, पण म्हणले पार्वती वास्तुशांती झाल्याशिवाय घरात पाय टाकता येत नाही. म्हणले हो वास्तुशांती तर करावी लागेल. म्हणले मग वास्तुशांतीला वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण बोलवला पाहिजे. वेदशास्त्र संपन्न ही पदवी त्यालाच लागते ज्याचे 4 वेद पाठ असतात. बरं, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी हे जे नाव आहेत, ज्याचा एक वेदपाठ वेदपाठक, ज्याचे 2 वेदपाठ त्याला म्हणतात द्विवेदी, ज्याचे 3 वेदपाठ त्याला म्हणतात त्रिवेदी, ज्याचे 4 वेदपाठ त्याला म्हणतात चतुर्वेदी. एक वेद शिकायला काशीला 12 वर्ष लागतात. एक वेद जर शिकायचा म्हटला A to Z तर 12 वर्ष, तेही काशीला थांबला तर 12 वर्ष लागतात एका वेदाला. असे वेद किती वर्ष लागतील? 48 वर्ष अभ्यास केला तेव्हा माणूस वेदशास्त्र संपन्न ही डिग्री लागते. म्हणले पूजा करणारा ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न पाहिजे. महादेवाने सांगितलं आपला शिष्यच आहे,
प्रकांड पंडित आहे. वेदाचे मंत्र त्याच्या तोंडावर ते अवघ म्हणले वेदाचे 1,00,000 मंत्र तो माईच्या पोटात शिकलेला आहे. म्हणलं का हो? त्याचं नाव काय? जवळच राहतो म्हणले समुद्राच्या पलीकडे. दशानन रावण. हरकत नाही. महादेवानं ध्यान केलं की आमच्या घराची वास्तुशांतीला तुम्ही या. आले ते पुजारी म्हणून. दोघांच्या हातून पूजा झाली. महादेवाने विचारलं पूजा झाली ब्राह्मण भाऊ आता दक्षिणा काय देऊ? काय मागायला पाहिजे दक्षिणा? याने सांगितलं देवा तू तर स्मशानामध्ये राहतो, एवढ्या चांगल्या सोन्याच्या महालाची तुला काय गरज आहे? दक्षिणा म्हणून मला तुझं गरज देऊन टाक. आपल्या वास्तुशांतीला आपण एखाद्या भूदेवाला बोलवावं आणि वास्तुशांतीचा पूजा आटोपली, उत्तर पूजा झाली की त्यांना विचारावं बाबा दक्षिणा काय देऊ? तर बाबाने म्हणावं तुमचा बंगलाच नावावर करून द्या. तसं यांनी सांगितलं देवा तू तर मसनात राहतो, तुला काय गरज आहे? एवढा बंगला मला देऊन टाक. महादेवाने सांगितलं घेऊन जा. इतकं भोळं या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच नाही. म्हणून नाथ बाबा सांगतात ज्यांनी एका क्षणाचा विलंब न करता एवढा सोन्याचा महाल त्या ठिकाणी दशाननाला देऊन टाकला तो परमात्मा कसा आहे? पहिल्याच्या शिव भोळा चक्रवर्ती 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 याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे बदता सेवनाम वाचे बदता सेवनाम त्याचे पाय माझे तिथे माझे तिथे वाचे वदता सेवनाम ओ वाचे वदता सेवनाम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ते शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे देते त्याचे पाय माझे नाथ बाबा सांगतात शिव भोळा चक्रवर्ती. शिव तुझे नाव ठेविले पवित्र. शिव म्हणजे पवित्र. शिव पवित्र आहे, भोळा आहे आणि भोळ्यांचा चक्रवर्ती आहे. शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती ही झाली मानसिक भक्ती. कायिक वाचिक मानसिक तिघी अवस्थेचं वर्णन तुकोबा नाथ बाबांनी या अभंगाच्या तिघी चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये मानसिक भक्तीचं वर्णन आहे. चित्ती चित्ताला फार महत्व आहे. जवळी नाही चित्त काय मांडी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. 12 ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात पहिलं जे काही ज्योतिर्लिंग आहे ते भगवान सोमनाथाचं आहे. सौराष्ट्रामध्ये समुद्राच्या काठी ते पहिलं ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. सोमनाथाची उत्पत्ती अशी झाली. चंद्रमा अत्रि ऋषीला 3 मुलं झालेत. भगवान विष्णूच्या अंशापासून जन्माले भगवान दत्तप्रभू, महादेवाच्या अंशापासून जन्मालेले भगवान दुर्वासा आणि ब्रह्मदेवापासून जन्मालेले त्या ठिकाणी चंद्रमा.
चंद्रमा अत्रीचे सुपुत्र आहे. चंद्राला 27 बायका आहे. 27 बायका जरी होत्या, या 27 कन्या दक्षाच्या होत्या. दक्षाला 60 कन्या झाल्या. 10 धर्माला दिल्या, 13 कश्यपाला दिल्या, 27 चंद्राला दिल्या. 27 पैकी सगळ्यात मोठी जी होती तिचं नाव रोहिणी. चंद्राच्या 27 बायका आहे. जे नक्षत्र आहे त्या चंद्राच्या बायका आहेत. त्याच्या सगळ्यात लाडकी काय म्हणतात त्याला मराठीत, फेवरेट, सगळ्यात लाडकी, आवडती. पूर्वीच्या काळी होता तो प्रकार किंवा ते ऑप्शन होते, आवडती नावडती. सत्तावीस पैकी सगळ्यात आवडती ती रोहिणी. चंद्र रोहिणीचे लाड पुरवायचा. बाकीच्या 26 मुलींनी बापाकडे तक्रार केली की बाप्पा तुमचा जावई भेदभाव करतो. पूर्वी बहुपत्नी व्रत होतं. लई पत्नी आहे लोकांना म्हणजे त्या काळात, पूर्वीच्या काळामध्ये रावणाला किती बायका होत्या? 80,000. भगवान कृष्णाला 16,000, 108. महाराणा प्रतापांना 17 बायका होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांना किती? 8 बायका होत्या. रायगडावर जर गेलात तुम्ही तर तिथे 8 महाल आहेत महाराजांचे. सोयराबाई, सईबाई, राजकुंवरबाई, सगळ्यात धाकट्या होत्या पुतळाबाई. मधले 3 मला काही माहित नाही. 8 बायका होत्या महाराजांना. राजा दशरथाला 703 होत्या. आपल्याला फक्त 3च माहिती आहे. अर्जुनाला बायका किती होत्या हो? द्रौपदीच माहिती फक्त. उलुपी नावाची एक बायको होती. चित्रांगदा नावाची एक बायको होती. अजून एक राहिली ना मुख्य, देवाची सख्खी बहीण सुभद्रा होती. अर्जुनाला 4 बायका होत्या. तेव्हा बहुपत्नी व्रत होतं. आता या गोष्टी फक्त ऐकायच्या. हे फक्त ऐकायचं, कानाला ऐकून बरं वाटतं. फक्त नाद करायचा नाही, नाद. चंद्राला 27 बायका. 26 न बापाकडे तक्रार केली दक्षाकडे की बाबा तुमचा जावई भेदभाव करतो. आमच्या सगळ्या 26 जणींकडे त्याचं दुर्लक्ष, फक्त दिदी रोहिणीवरतीच तो प्रेम करतो. दक्षाला त्याचा राग आला. दक्षाने चंद्राला शाप दिला की जा तू क्षयरोगी होशील, म्हणजे तुला टीबी होईल. क्षयरोग म्हणजे टीबी. तू कलेनं कमी होशील आणि अमावस्याला नष्ट होऊन जाशील. चंद्राला वाईट वाटलं. चंद्राने ब्रह्मदेवाकडे विनंती केली की देवा हा काय प्रकार आहे? तेव्हा त्याने सांगितलं याच्यातून तुला फक्त एकच तारू शकतात आणि ते म्हणजे भगवान महादेव, शिव भोळा चक्रवर्ती. एक काम कर, प्रभास पट्टन समुद्राच्या काठी जाऊन भगवान शंकराचं ध्यान कर. आणि तिथे जाऊन बसले. भगवान शंकराचं ध्यान सुरू झालं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. धराय शिव जटाधराय, जर हर शंभो जटाधराय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर शंभो जटाधराय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर शंभो जटाधराय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
असं म्हणतात 11 कोटी जप चंद्रमाने भगवान शंकराचा ओम नमः शिवाय केला आणि भगवान महादेव प्रसन्न झाले, प्रकट झाले, वरदान दिलं. पौर्णिमेला अमावस्येनंतर तुम्ही कलेनं वाढत जा, पौर्णिमेला तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी तुमचं रूप प्राप्त होईल. भगवान शंकराने त्या ठिकाणी पुन्हा वरदान दिलं आणि मायबाप चंद्राने विनंती केली की देवा, पहिलं ज्योतिर्लिंग या ठिकाणी आपलं तुम्ही प्रकट झालात, तर त्याच्या नावाशी माझा काहीतरी संबंध राहावा म्हणून त्याचं नाव ठेवलं सोमनाथ. सोम म्हणजे चंद्र, नाथ म्हणजे स्वामी, चंद्राचा स्वामी, ते पहिलं ज्योतिर्लिंग. सोमनाथ ज्योतिर्लिंग 17 वेळा लुटल्या गेलं असं वर्णन इतिहासामध्ये. इसवी सन 1000 वर्ष अगोदरचं जे काही वर्णन येतं त्याच्यात असं वर्णन येतं की भगवान सोमनाथाला 777 खांब होते. दगडाचे नाही, लाकडाचे नाही, लोखंडाचे नाही, तांब्याचेही नाही, चांदीचेही नाही, सोन्याचेही नाही, ओतीव सोन्याचे 777 खांब होते. एवढी श्रीमंती होती या देशात. होती म्हणजे अजूनही. बाकीचे लोक म्हणतात हा देश गरीब होता. मग हे बाकीचे का पिकनिक मनवायला आले तर काही? अरे जेवढे आले तेवढे लुटायलाच आले ना. गजनीच्या मोहम्मदाने 17 वेळा आक्रमण केलं. सोरठी सोमनाथाचं वर्णन असं करता इतिहासकार की सोरठी सोमनाथाची पिंड जमिनीपासून अधांतरी तरंगत होती. तुम्हाला ती चेष्टा वाटेल काय महाराज? 1 तास झाला बरा बोलत होता, आता असं वाटतं गोळ्यांची पावर संपली तुझी. जमिनीपासून कस काय अधांतरी हो? अहो 1000 वर्ष जाऊ द्या, सोडून द्या. 11व्या शतकात त्याने आक्रमण केलं. परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर नावाचा तालुका आहे. जिंतूर येलदरी जाताना मानकेश्वरच्या मध्ये जैनांचं एक तीर्थक्षेत्र आहे, मला वाटतं निमगिरी त्याचं नाव. तिथे भगवान महावीरांची मूर्ती आहे. तिथली जी मंडळी आहेत, माझी कथा होती मानकेश्वरला जिंतूरला, तेव्हा त्या स्वामीजींनी महिषानंदपुरी महाराज स्वामी जिंतूरला आश्रमामध्ये त्यांनी सांगितलं होतं, महाराज ही जी भगवान महावीरांची मूर्ती आहे, या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे, त्या मूर्तीच्या खालून जर रुमाल टाकला तर तो रुमाल आरपार निघून जातो. काय? रुमाल आजही आरपार निघून जातो. हे त्या काळातली स्थापत्यकला या भारतातली. हे आमच्या लेकरांना शिकवलं शाळेमध्ये. हा देश मागासलेला होता, या देशात कोणत्या सुविधा नव्हत्या, सगळं आणलं ते ब्रिटिशांनी आणलं, इथली सगळ्या गोष्टी ब्रिटिशांनी शोध लावला. नाही रे बाप हो, जेव्हा जगातले लोक उघडे नागडे फिरत होते तेव्हा भारतात रेशीम उद्योग भरभराटीला लागला होता. अजिंठा लेणीमध्ये जर गेलात तर इसवी सन 6व्या शतकामध्ये अजिंठा लेणी कोरल्या गेली, तर तिथले जे भित्तिचित्र आहे त्या चित्रांच्या पायामध्ये सॉक्स आहे, कानातले काय म्हणतात त्याला कर्णभूषण, ते सुद्धा त्या चित्रांमध्ये. अजून काय ते गळ्यात काय असतं त्याला काय म्हणतात त्याला? दात्रक बो नेकलेस. जाणून बुजून विचारलं तुम्हाला. मागच्या महिन्यात घेतला त्याने, स्टेटसला ठेवलं होतं म्हणून. विठ्ठल एवढा पुढारलेला हा देश होता. 17 वेळा आक्रमण झालं तरी सोरठी सोमनाथाचं मंदिर अजूनही तसंच आहे, पडलेलंच होतं ते. 47 साली जेव्हा देश स्वतंत्र झाला, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संसदेत पहिल्यांदा जर काही त्या ठिकाणी कोणतं कार्य केलं असेल तर सोरठी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार. 17 वेळा मंदिर पडून आज जर तुम्ही सोरठी सोमनाथाला गेले तर तिथे प्रसन्न वाटतं. चंद्राने चित्तामध्ये भगवान शंकराला धारण केलं, मानसिक पूजा केली, म्हणून शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. ही झाली मानसिक भक्ती. मग का वाचिक भक्ती काय? दुसऱ्याच्या वाचवदता शिवनामा, वाचवदता शिवनामा, वाचवदता शिवनामा, वाचवदता शिवनामा, वाचवदता शिवनामा,
वदता शिवनाम. पहिली झाली मानसिक भक्ती. दुसऱ्या चरणामध्ये वाचिक. चित्तामध्ये जर भगवान शंकराचं ध्यान केलं तर चंद्रासारखे दोष निघून जातात. दुसऱ्या चरणामध्ये वाचिक भक्ती सांगतात. वाचे वदता शिवनाम. फायदा काय? तयान बाधे क्रोध काम. माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू क्रोध आणि काम आहे. कामाची कोतवाल याने नाडले बहुतांश. हरिहराची अब्रू घेतो धडक मारली नारदा केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्र चंद्राशी दरारा तो केवळ पंचानन. यळका मदाना यळका मदन तो केवळ पंचानन. काम क्रोध या दोघांना जर जिंकायचं असेल तर मुखामध्ये भगवान शंकराचं नाव पाहिजे. सध्या वंदनीय प्रदीपजी मिश्रा यांच्या वतीनं देशभरात भगवान शंकराच्या मंदिरामध्ये लोकांची भक्ती. भाऊ तर गेल्या 12 वर्षापासून या मंदिराचे मला सांगितलं, महाराज 1 तास भक्ती केल्याशिवाय पुढची दिनचर्या सुरू होत नाही आमच्या राजांची. एकदम सोपं वर्म सांगितलं प्रदीप मिश्रांनी. सब समस्याओं का हल एक लोटा जल. 12 वर्षापासून तपपूर्ती आज 16 सुरू त्या ठिकाणी साजरा होतोय. आणि वारकरी संप्रदायात तर नाथ महाराजांपासून नाही, ज्ञानोबारांपासून 12व्या शतकापासून. आणि त्याच्याही अगोदर मला सांगा, वारकरी संप्रदायाची पायाभरणी ज्ञानोबारांनी केली. मग ज्ञानोबारांच्या आधी वारकरी संप्रदाय नव्हता का? पायाभरणी कोणी केली? ज्ञानोबारांनी. ज्ञानदेवे. माऊलींच्या आधी वारकरी संप्रदाय नव्हता का? माऊलींचे वडील तर पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी होते. पायाभरणी केली याचा अर्थ आहे जी मरगळ आली होती त्याला संघटितपणे त्या ठिकाणी पुन्हा त्याची रचना केली, संघटित केली, सगळे संप्रदाय त्याच्यामध्ये एकत्रित केले आणि मग त्याची मोठ बांधली, तो वारकरी संप्रदाय. म्हणून वाचे वदता शिवनाम. भगवान त्र्यंबकेश्वराचं जर वर्णन केलं, त्र्यंबक याचा अर्थ असा येतो की त्याच्या 3 देवे ब्रह्मा विष्णू महेश. आणि मला असं वाटतं त्र्यंबकेश्वराच्या भगवंताची पिंड नाहीये. का नाही? 1690 मध्ये औरंगजेबानं ती पिंड फोडलेली आहे. 1690 मध्ये मंदिराला एक क्षती त्या ठिकाणी प्राप्त झाली, पण ती जागृत देवस्थान आहे. मला वाटतं नारायण नागमोली काल सर्प हे जगभरात फक्त त्र्यंबक राजालाच केलं जातं. गौतम ऋषींनी अवर्षण पडलं होतं, अकाल पडला होता, दुष्काळ पडला होता, म्हणून भगवान शंकराचे काही आवर्तन केले. वाचे वदता शिवनाम. त्या आवर्तनांचा परिणाम असा झाला. विठ्ठल किती क्रोध यायला पाहिजे होतं. महादेवाची तपश्चर्या केली, महादेव प्रसन्न झाले, म्हणले देवा नाशिक जिल्ह्यात दुष्काळ पडलेला आहे, मग तो दुष्काळ घालवायचा आहे. वरुण राजाने सांगितलं अजून 12 वर्ष पाऊस पडणार नाही. म्हणले आमचे शेतीन गुरं ढोरं गाई वागवायच्या कशा? त्यावेळेस त्यांनी सांगितलं छोटासा खड्डा खोदा, त्याच्यात पाणी लागेल, त्याच्यात तुमची शेती आणि तुमच्या जनावरांचा चारा पाणी त्याच्यावरती भागेल. त्याच्यामध्ये वाद झाले महिलांचे पाणी भरण्यावरतून. माता गौतम पत्नी अहिल्या त्यांचा अपमान केला गेला. शेवटी बायकांनी सांगितलं आपल्या मालकांना की अहिल्या तिच्या नवऱ्यानं तो खड्डा खोदल्यामुळे आम्हाला नको तसं टाकून बोलली. त्यांनी गणपतीची आराधना केली, गणपती प्रसन्न झाले. मागे म्हटलं काय पाहिजे? म्हणले एकच करा, गौतम ऋषीची जिरवायची, दुसऱ्याची जिरवण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. आपण दुसऱ्याची जिरवायला गेलो देव आपली कधी जिरवून टाकतो आपल्या ध्यानात बी येत नाही. बाकीच्या ब्राह्मण लोकांनी ठरवलं की गौतम ऋषींची जिरवायची. गणपती गायीच्या रूपात आले, यांनी त्याच्यावर फक्त गवताची काडी मारली, ती गाय मरून पडली. यांनी सांगितलं गो हत्याचं पातक झालं. मग भगवान गौतम ऋषींनी शंकराचं जे ध्यान केलं, कितीतरी आवर्तनं केलेत,
दोन मंत्र आहे, लघु रुद्र आहे आणि एक महामृत्युंजय. ओम त्र्यंबकम यजामही हा महामृत्युंजय आणि ओम मृत्युंजय रुद्राय निळकंठाय शंभू अमृषाच्या सर्वाय महादेवाय ते नमा हा लघु मृत्युंजय मंत्र आहे. हा जरा तीव्र आहे. जे नागा संन्यासी आहे, जे नागा साधू आहेत त्यांचा लघु मृत्युंजय. आणि रोगराई घालण्याकरता वक्ते बाबा म्हणायचे की ओम त्र्यंबकम हा सगळ्यात श्रेष्ठ त्या ठिकाणी संजीवनी असा मंत्र आहे मायबापा. आणि मग त्यावेळेस त्यांनी भगवान शंकराची आराधना केली. भगवान महादेव प्रगट झाले, त्र्यंबकराज प्रगट झाले. त्यांनी सांगितलं इथेच थांबा आणि इथे पाण्याची गरज आहे. जटा आपटल्या, माता गंगा तिथे प्रकट झाली. मग गंगा प्रकट झाली, बाकीच्या लोकांची जिरली. मग ते म्हणले दर्शनाला जाऊ गंगेच्या. गंगेच्या दर्शनाला गेल्याबरोबर त्या गंगेने सांगितलं ज्या लोकांनी गौतमाला इतका त्रास दिला मला त्यांची तोंड पाहायची इच्छा सुद्धा नाही. म्हणून तिथून गोदावरी गुप्त झाली. तिथून गुप्त झाली, खाली कुशावर्ताला आली. तेव्हा पुन्हा गौतमाने विनंती केली की माय सगळ्यांना त्या ठिकाणी का ज्याच्या मुखात शंकराचं ध्यान आहे तयान बाधे क्रोध काम. ज्यांनी एवढा अपमान केला यांनी त्यांना माफ करून टाकलं. तयान बाधे क्रोध काम ही झाली वाचिक भक्ती माय बाप. मग का फक्त त्या ठिकाणी क्रोध कामच जातो का? म्हणले नाही. जीवनामध्ये 4 पुरुषार्थ आहे. नुसती दृष्टी पडली शंकरावर तरी 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. तिसऱ्या चरणात धर्मार्थ काम मोक्ष. 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 धर्मार्थ काम धर्मार्थ काम मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष. शिव देखता प्रत्यक्ष. शिव देखता प्रत्यक्ष. शिव देखता प्रत्यक्ष. वाचवदता शिवनाम. वाचवदता शिवनाम. वाचवदता शिवनाम. वाचवदता धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. संकल्पना बघा कशी शास्त्रकार. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म आणि मोक्ष याच्यामध्ये अर्थ आणि काम आहे. आधी धर्म आहे. धर्माने अर्थार्जन केलं, धर्माने काम सेवन केला तरच धर्म मोक्षापर्यंत घेऊन जातो. पहिले धर्म आहे, शेवटी मोक्ष आहे. धर्माने अर्थार्जन पाहिजे आणि धर्मानेच त्या ठिकाणी कामाचरण पाहिजे. यतो धर्म ततो जयः. धर्मो रक्षति रक्षितः. प्रत्येकाचा धर्म आहे. स्त्रीचा धर्म, पुरुषांचा धर्म, शिक्षकांचा धर्म, विद्यार्थ्यांचा धर्म, संन्याशांचा धर्म, कीर्तनकाराचा धर्म, पुढाऱ्यांचा धर्म, श्रीमंत माणसाचा धर्म, साऊंडवाल्याचा बी धर्म आहे. म्हणजे आवाज कमी जास्त करू नये हा सुद्धा धर्म आहे. प्रत्येकाचा धर्म आहे.
मुलांचा धर्म आहे. वडील हयात असताना वडिलांची रिस्पेक्ट, वडिलांचा सन्मान, वडिलांचा मान मर्यादा राखून, आणि जर ते गेले असतील तर त्यांचं स्मरण, त्यांच्या स्मरणार्थ नामदान, ज्ञानदान आणि अन्नदान या 3 गोष्टी करणे हे त्या ठिकाणी सुपुत्रांचा धर्म आहे. आणि हे तिघी भाऊ चांगल्या प्रकारे आपल्या वडिलांचा हा धर्म त्या ठिकाणी मायबापू पार करतायत. वाढवी महत्व वडिलांचे. प्रभू रामचंद्राने काय केलं? आपल्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे, वडिलांच्या इच्छेसाठी, वडिलांचा शब्द राखण्यासाठी 14 वर्षाचा वनवास पत्करला. जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? वडिलांचा व्यवसाय सावजी महाराजांनी स्वीकारला नाही, कान्होबारायांनी स्वीकारला नाही, तुकोबारायांनी स्वीकारला. नुसता स्वीकारला नाही तर चांगल्या प्रकारे करून दाखवला. प्रपंच करावा नेटका. मला वाटतं हा अभंग तेव्हा उत्पन्न झाला. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. तुकोबाराय दुसऱ्यांचं नाही, स्वतःच त्या ठिकाणी सांगताय. उदास विचारे उत्तमाची गती तोय का बाय उत्तम भोगीलची गाणी परवी समान. हे जे काही जीवनातली त्या ठिकाणी मायबापू मार्मिकता आहे. आणि मग तुकोबाराय तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे सुखे करावा सुखे करावा सुखे करावा संसार. महाराजांनी करून दाखवला. तुका म्हणे माझा अनुभव आहे अंगात या जगा आधी केले मग सांगितले. धर्माचं पालन करणे पाखंड खंडन. तुकोबाराय समजा ते आम्ही आधी केलं. अर्थ ज्या अर्थामुळे अनर्थ घडतो त्या अर्थाचा त्याग केला. सोने रुपया महा मृत्यू के समान माणिक पाषाण खडे काम जायो माई न करी सामी विष्णुदास. आणि मोक्ष मोक्षपद तुच्छ केली या कारणे. किंवा तुका म्हणे मोक्ष, तुका म्हणे मुक्ती पूर्ण नवरी मोक्षाम्मा घरी कामारी यदासी. मोक्षपद तुच्छ केली या कारणे. हे जे प्रमाण तुकोबारायांनी दिले, धर्म अर्थ काम मोक्ष या 4 गोष्टी जीवनातल्या सगळ्यात माणसाच्या गरजेच्या आहे. माणूस म्हणून जन्माला आला की या 4 गोष्टी त्याने प्राप्त करायला पाहिजे. पण महाराज म्हणता हे जर तुम्हाला सहज प्राप्त करायचं असेल तर शिव देखता प्रत्यक्ष. नुसती शंकरावर दृष्टी पडली. मग आता मला सांगा, नुसतं पिंडीला पाहिल्यावर प्राप्त होतं का प्रत्यक्ष शंकर प्रकट झाल्यावर प्राप्त होतं? इथे मात्र कन्फ्युजन आहे. नुसती पिंड पाहून जर प्राप्त झाला असतं तर मग सगळ्यांनाच 4 गोष्टी प्राप्त झाल्या असत्या. महाराज म्हणतात शिव देखता प्रत्यक्ष. जे भगवान महादेवाचं जे स्वरूप आहे, शिव म्हणजे पवित्र स्वरूप आहे, ते स्वरूप प्राप्त झालं किंवा दृष्टिक्षेपात आलं तर त्या ठिकाणी या 4 गोष्टी प्राप्त होतात. वाचवदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम. रखुमाई रखुमाई जय जय